तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जे विद्यार्थी 2027च्या दृष्टिकोनातून कंबाईन गट ब आणि गट क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करू इच्छित आहेत, तर त्यांच्यासाठी हे लेक्चर अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना कंबाईन गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेचं स्वरूप माहीत नाही, त्यांच्यासाठी या लेक्चरमध्ये परीक्षेचं स्वरूप काय आहे ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. नंतर अभ्यासक्रम काय आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये विषय कोणते आहेत, नंतर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते आणि गट ब आणि गट क अंतर्गत कोणकोणती पदं येतात आणि त्या पदांसाठी वेगवेगळी जी शैक्षणिक पात्रता आहे ती नेमकी काय काय आहे ते आपल्याला सगळे डिटेल बघायचं आहे. कारण लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्याही एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी त्या एक्झामचा पॅटर्न काय आहे ते समजावून घेणं खूप आवश्यक आहे आणि हा पॅटर्न समजावून घेतल्याशिवाय कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन कधी स्टार्ट करायची नाही. सो आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी कंबाईन गट ब आणि गट क संदर्भात सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि मी नंतर माझा नंबर पण देईल. तुम्हाला कधीही काही याच्याबद्दल काही डाऊट असेल तर एनी टाइम मला एक मेसेज करून किंवा फोन करून तुम्ही विचारू शकता. तर आपण सुरुवात करू. तर आता कंबाईन गट ब आणि गट क दोन्हींचं एकत्रित आपल्याला बघायचं आहे. ओके, कारण कंबाईन गट ब आणि गट क च्या परीक्षा जरी वेगवेगळ्या होत असल्या तरी त्यांचा सिलेबस एकच आहे, राईट. आणि आपल्याला त्याचा पूर्ण ह्या दोन्ही परीक्षांचा पॅटर्न देखील सेमच आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला ते एकत्रित बघायचे. तर बघा, आता आपण सुरुवात करू ती म्हणजे कंबाईन गट ब महाराष्ट्र गट ब अराजपात्रित सेवा संयुक्त परीक्षा. तर आता याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट येतात गट ब मध्ये कोणत्या येतात आणि गट क मध्ये कोणत्या येतात त्या तुम्हाला सांगतो मी. आता गट ब मध्ये गट ब म्हणजे कंबाईन गट ब परीक्षेमध्ये एकूण 4 पोस्ट येतात. म्हणजे या 4 पोस्टसाठी कंबाईन गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा वेगवेगळी घेतली जाते, राईट. तर ह्या 4 आता म्हणजे पूर्व परीक्षा एकत्रितच घेतली जाते या 4 पोस्टसाठी एकत्रित गट ब ची, राईट. तर आता 4 पोस्ट कोणत्या आहेत गट ब अंतर्गत येणाऱ्या? तर पहिली आहे एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर, राईट. नंतर दुसरी आहे STI सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, तिसरी आहे PSI, राईट, पोलीस सब इन्स्पेक्टर आणि चौथी आहे दुय्यम निबंधक. तर या 4 पोस्ट ज्या आहेत त्या कंबाईन गट ब परीक्षा अंतर्गत येतात, राईट. आता यांचा परीक्षेचा पॅटर्न कसा आहे तेही मी तुम्हाला समजावून सांगतो. तर आता याच्यासाठी बघा, आता इथं याच्यामध्ये डिटेल पण दिलेलं आहे की वेतन संरचना किती आहे, सहाय्यक कक्ष अधिकारी एएसओ STI PSI दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक शुल्क, राईट, श्रेणी अ. तर यांच्यासाठी तुम्हाला 38,600 रुपये ते 1,22,800 रुपये एवढं तुमची पेमेंट म्हणजे तुमचं काय असणार आहे, पे मॅट्रिक्स असणार आहे. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट व्हाल त्यावेळेस तुम्हाला 38,600 रुपये पेमेंट मिनिमम मिळणार आहे, राईट. आणि मॅक्सिमम ते वाढत वाढत जाऊन जाऊन 1,22,800 पर्यंत तुमचं ते पेमेंट होणार आहे. आणि जसा पे कमिशन जसा पुढे म्हणजे पे कमिशन नुसार पुन्हा हे पेमेंट तुमचं वाढत सुद्धा जाणार आहे. तर सध्याच्या या पे मॅट्रिक नुसार आपल्याला सध्या हे पेमेंट असणार आहे. नंतर त्यांचं नियुक्तीचं ठिकाण जास्त सहाय्यक कक्षाधिकारी एएसओचं नियुक्त म्हणजे एएसओ पदी जर तुमची निवड झाली तर त्याची नियुक्ती तुमची कुठे होते, तर विविध मंत्रालयीन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय. तसंच जी राज्य कर निरीक्षक जो आहे त्याला आपण STI म्हणतो, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात त्यांची नियुक्ती होते. नंतर पोलीस सब इन्स्पेक्टर तुम्हाला माहिती आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये, आणि दुय्यम निबंधक आहे राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात तुमची तिथं नियुक्ती होऊ शकते, राईट. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता ग्रुप सी मध्ये जी कंबाईन ग्रुप सी म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये एकूण किती पोस्ट येतात? आता आपण गट ब मधल्या बघितल्या त्याच्यामध्ये 4 पोस्ट येतात, गट क मध्ये एकूण 7 पोस्ट येतात. त्या 7 पोस्ट कोणकोणत्या आहेत? तर त्याच्यामध्ये पहिली आहे उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनामध्ये तुम्हाला ती पोस्ट मिळते. नंतर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, एकदम पॉवरफुल पोस्ट आहे. तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय, कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट आपण ज्याला म्हणतो, बेलिप आणि लिपिक, राईट, स्टेनो आपण नंतर लिपिक व टंकलेखक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, राईट. एकूण अशा 7 पोस्ट या संयुक्त गट क सेवा म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा अंतर्गत येतात. तर आता आपल्याला काय करायचंय, तर ह्या कंबाईन गट ब आणि गट क चा परीक्षेचा पॅटर्न नेमका कसा आहे ते आपल्याला काय करायचंय समजावून घ्यायचंय. बघा, गट ब आणि गट क चा पॅटर्न कसा आहे, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. मुलाखत कुणासाठी आहे तर PSI या पदासाठी सध्या तरी मुलाखत आहे, आणखी ती कॅन्सल झालेली नाहीये.
राईट. पण गव्हर्नमेंटचं त्याच्यावरती सध्या चालू आहे काहीतरी बातचीत, बट ते आणखी आपल्याला समजलेलं नाहीये. सो म्हणजे आणखी त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. म्हणजे आता गट ब आणि गट क चा पॅटर्न कसा आहे, तर पूर्वपरीक्षा, पूर्वपरीक्षा नंतर मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर फक्त PSI अशी पोस्ट आहे गट ब मधली आहे, तिच्यासाठी मुलाखत होते. परंतु ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हींचं पण पूर्व आणि मुख्य परीक्षा असा पॅटर्न आहे. पूर्व परीक्षा आता किती मार्काची होते, मुख्य परीक्षा किती मार्काची होते, त्यासाठी सिलेबस आणि कोणते सब्जेक्ट असतात ते सगळं आपण बघणार आहोत. राईट. तर आता आपण अगोदर पूर्व परीक्षा समजावून घेऊ. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा समजावून घेऊ. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा वेगवेगळी होते, हे लक्षात ठेवा. राईट. एकत्रित समजावून घेणार आहोत कारण की त्यांच्या परीक्षेचा पॅटर्न सेम आहे, त्यांचा सिलेबस देखील सेम आहे. फक्त कंबाईन ग्रुप बी ची पूर्व आणि मुख्य परीक्षा वेगळी होते आणि कंबाईन ग्रुप सी साठी पूर्व आणि मुख्य परीक्षा वेगळी होते. एवढं फक्त लक्षात ठेवा. आता आपण सुरुवातीला पूर्व परीक्षा बघू. तर पूर्व परीक्षा जी आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची जी वेगवेगळी होते, तर ती पूर्व परीक्षा एकूण 100 मार्कांची होते. किती? एकच पेपर असतो आणि तो 100 मार्कांचा पेपर असतो. 100 मार्कांची पूर्व परीक्षा असते आणि त्या 100 मार्कांच्या परीक्षेमध्ये एकूण प्रश्नसंख्या 100 असते. राईट. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा एक एक मार्काचा असतो, गुण 100 असतात आणि याचं माध्यम मराठी आणि इंग्रजीमध्ये असतं. म्हणजे जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात 100 क्वेश्चन, ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुमच्या पेपरमध्ये असतात आणि परीक्षेचा कालावधी किती असतो? पूर्व परीक्षेचा 1 तास. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर. 1 तासात 100 क्वेश्चन त्यांना सोडवायचे असतात आणि हे कशाने शक्य होतं? तर प्रॅक्टिसने शक्य होतं. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढी जास्त रिव्हिजन कराल, जेवढा चांगला अभ्यास कराल, त्याचे हे सगळं शक्य होतं. आणि ही एक्झाम वस्तुनिष्ठ बहुपर्याय असते, म्हणजे MCQ बेस असते. राईट. ही ऑब्जेक्टिव्ह टाइप एक्झाम असते. इव्हन मुख्य परीक्षा सुद्धा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची ऑब्जेक्टिव्हच असते. राईट. आता इथं आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पूर्व परीक्षेमध्ये 25% म्हणजे इथं 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. किती? 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग असते. तर लक्षात घ्या, प्रत्येक चुकणाऱ्या एका प्रश्नाला तुमचे 25% मार्क काय होतात? म्हणजे त्या प्रश्नाचा जेवढे मार्क असतात, आता प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काचा असतो. जर तुमचा एक क्वेश्चन चुकला तर 0.25 मार्क्स तुमचे काय होतात? आलेल्या तुमच्या मार्क्स मधून म्हणजे कमी होतात. तर इथं 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राईट. तर निगेटिव्ह मार्किंग आणि आता ही पूर्व परीक्षेचा हा झाला तुमचा, म्हणजे हा झाला पॅटर्न, की बाबा ही एक्झाम कशी होते, ती कोणत्या प्रकारची एक्झाम असते, त्याच्यामध्ये किती क्वेश्चन विचारतात, ती वस्तुनिष्ठ बहुपर्याय असते का, तर यस असते. तर आता ह्या पूर्व परीक्षेला नेमका सिलेबस काय आहे? ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा वेगवेगळी होते, त्यांचा सिलेबस सेमच आहे. परंतु राईट, हा सिलेबस आहे, ह्या सिलेबसची फाईल मी नंतर पाठवून देतो. हा सिलेबस मी डिकोड केलेला आहे सब्जेक्टमध्ये डिकोड केलेला आहे, आपण तो बघूया. बघा, हे तुमच्या समोर विषय आहेत. तर हे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी पूर्व परीक्षा आहे, त्या पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला एवढे विषय असतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणते विषय येतात? पहिला म्हणजे इतिहास. मग इतिहास हा तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित तुम्हाला करावा लागतो. म्हणजे याच्यामध्ये आधुनिक भारताचा आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, नंतर समाज सुधारक तुम्हाला सगळे करावे लागतात. तर हे झालं इतिहास. नंतर जो भूगोल आहे, जिओग्राफी, दुसरा सब्जेक्ट आहे जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये तुम्हाला भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि जगाचा भूगोल, हे तिन्ही भूगोलचा तुम्हाला काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. हे तिन्ही भूगोल म्हणजे तिन्ही तुम्हाला हे आपल्या पूर्व परीक्षेला, म्हणजे तिन्ही भूगोल आहेत, भारत, महाराष्ट्र आणि जगाचा भूगोल. नंतर तिसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे पॉलिटी, राज्यशास्त्र, इंडियन पॉलिटी ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्हाला इंडियन पॉलिटी आणि पंचायती राज. पंचायती राजमध्ये काय येतं? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करावा लागतो. याची बुक लिस्ट नंतर मी तुम्हाला देईलच. नंतर चौथा सब्जेक्ट आहे इंडियन इकॉनॉमिक्स. मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हा चौथा सब्जेक्ट आहे. पाचवा सब्जेक्ट आहे जनरल सायन्स, सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञानामध्ये कोणकोणते सब सब्जेक्ट येतात? त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र येतं, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे आणि आरोग्यशास्त्र आहे. तर या सगळ्यांचा तुम्हाला पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. नंतर 6वा सब्जेक्ट आहे तो म्हणजे चालू घडामोडी. तुम्हाला राज्य स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7वा सब्जेक्ट आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणित, मॅथ्स अँड रिझनिंग. लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेमध्ये मॅथ्स आणि रिझनिंगला सगळ्यात जास्त वेटेज आहे.
20 मार्कांचं वेटेज आहे पूर्व परीक्षेमध्ये. कशाला? मॅथ्स आणि रिझनिंगला. आणि बाकी 80 मार्कांचे हे सब्जेक्ट विचारले जातात. सगळ्यांनाच चांगलं वेटेज आहे, परंतु त्यात पण सगळ्यात जास्त वेटेज गणित आणि बुद्धिमत्तेला आहे. इव्हन मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा गणित आणि बुद्धिमत्ता आहे, ते पुढे मी तुम्हाला सांगतोच. तर ही झालं पूर्व परीक्षा. आता आपल्याला मुख्य परीक्षेचा पॅटर्न आपण समजावून घेऊ. तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची मुख्य परीक्षा वेगळी होते. जशी पूर्व परीक्षा वेगवेगळी होते तशी मुख्य परीक्षा देखील वेगवेगळी होते, परंतु त्यांचा पॅटर्न सेमच आहे, त्यांचा सिलेबस देखील सेमच आहे. आता जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा एकूण 400 मार्कांची होते. किती? एकूण 400 गुणांची होते. त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. एकूण पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 200 मार्कांचा असतो आणि पेपर 2 हा 200 मार्कांचा असतो. म्हणजे एकूण तुमची मुख्य परीक्षा कंबाईंड ग्रुप बी ची मुख्य परीक्षा आणि कंबाईंड ग्रुप सी ची मुख्य परीक्षा 400 मार्कांची होते. मग त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. पहिला जो पेपर असतो तो लँग्वेजचा पेपर असतो. मराठी आणि इंग्लिश तुम्हाला तिथं ग्रामर विचारलं जातं. मराठीवरती तुम्हाला 50 प्रश्न आणि इंग्लिशवरती तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. म्हणजे मराठी 100 मार्काचा आणि इंग्रजी 100 मार्काचा असा पहिला पेपर हा एकूण 200 मार्कांचा असतो. राईट. मराठीचं माध्यम मराठी, इंग्लिशचं माध्यम इंग्लिशमध्ये असतं आणि त्याचा परीक्षेचा कालावधी जो पेपर 1 आहे त्या पेपर 1 चा कालावधी 1 तासाचा असतो आणि ती सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच ऑब्जेक्टिव्हच ही एक्झाम असते. नंतर जो पेपर क्रमांक 2 आहे तो सुद्धा किती 200 मार्कांचा असतो आणि त्याच्यामध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता चाचणी विचारलं जातं. सामान्य अध्ययन म्हणजे कुठले? हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, राईट. नंतर करंट अफेअर्स, नंतर मॅथ्स आणि रिझनिंग, नंतर एन्व्हायरमेंट आहे, नंतर सुदूर संवेदन रिमोट सेन्सिंग आहे, नंतर 2 कायदे आहेत आणि ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे सुद्धा आपल्याला मुख्य परीक्षेला अभ्यासाला आहे, ते पुढे सांगतोच मी तुम्हाला. तर याच्यावरती हा सुद्धा एकूण प्रश्नांची संख्या 100 असते आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांचा असतो. 200 मार्कांचा दुसरा पेपर असतो आणि त्याचं मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन दिलेले असतात आणि त्याचा कालावधी 1 तासाचा असतो. 1 तासाचा मध्ये तुम्हाला तो पेपर सोडवायचा असतो आणि तो सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्याय असतो. म्हणजे मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात 200 मार्कांचे. राईट. हे तुमच्या लक्षात आलं. आता मुख्य परीक्षेला सिलेबस नेमका काय आहे? जो पेपर 1 आहे तो पेपर 1 चा सिलेबस काय आहे? मराठी आणि इंग्लिश, त्याच्यामध्ये मराठी ग्रामर आणि इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर विचारलं जातं. राईट. हा जो सिलेबस आहे हा सिलेबस नंतर मी तुम्हाला पाठवतोच. त्यावेळेस मला म्हणजे तुम्हाला काय करतो मी बघा, हा काय मी माझा नंबर देतो, या नंबरला तुम्हाला हा सिलेबस पूर्णपणे पाठवून देतो किंवा आपला टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करू शकता किंवा हा नंबर तुमच्याकडे ठेवा 94 039 33 345. तर या कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी चे 2-3 डॉक्युमेंट्स आहेत. मग त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, पूर्व परीक्षेचा सिलेबस, मुख्य परीक्षा, मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि स्कीम ऑफ द एक्झाम अशा 3-3 PDF डॉक्युमेंट आहेत. त्या 6ची 6 PDF डॉक्युमेंट मी तुम्हाला तुमच्या नंबरला पाठवून देतो. मला फक्त याच्यावर मेसेज करा. मी आपल्या ग्रुपला पण तुम्हाला ऍड करतो आणि त्याच्यावरती हा सिलेबस पाठवून देखील देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे आपण 2027च्या दृष्टिकोनातून तुम्ही जर 2027चं टार्गेट असेल कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीचं, तर तुमच्यासाठी आम्ही एक बॅच लॉन्च केलेली आहे. तर ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर एन्क्वायरीसाठी, या बॅचच्या एन्क्वायरीसाठी या नंबरवरती मला काय करा, तुम्ही संपर्क करा. या बॅच बद्दल तुम्हाला मी डिटेल माहिती देतो आणि खूप कमी फीस आहे. याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेची तुमची कंप्लीट तयारी करून घेतली जाते. पूर्व परीक्षेची पूर्व परीक्षेसाठी कंप्लीट तयारी आणि मुख्य परीक्षेसाठी देखील कंप्लीट तयारी आणि सगळी म्हणजे लँग्वेज सहित सगळे विषय, प्रत्येक विषयाला फॅकल्टी, तज्ञ फॅकल्टी आहे आणि वेगवेगळी फॅकल्टी आणि तुम्हाला आमच्या नोट्स, ज्या क्लास नोट्स आहेत त्या सुद्धा तिथं मिळतात. तर तुम्ही फक्त एक काय करा, एन्क्वायरी म्हणून तुमचं नाव आणि तुमचं नाव आणि एन्क्वायरी म्हणून मला एक मेसेज करा. मी तुम्हाला या कोर्स बद्दल सगळी माहिती देतो आणि एकदम कमी फीस आहे, ती पण तुम्ही हप्त्याने भरू शकता. राईट. तर याच्यावरती नक्की मला मेसेज करा माझ्या नंबरवरती, आपण नंतर बोलूया. तर आता जो मुख्य परीक्षेचा जो आपण पॅटर्न समजावून घेतला, ज्याच्यामध्ये 2 पेपर आहेत. पेपर 1 मध्ये आपण बघितलं मराठी आणि इंग्लिश आहे आणि पेपर 2 जो आहे तो 200 मार्कांचा आहे. त्याच्यामध्ये हा सिलेबस आहे. आता या सिलेबसला मी डिकोड केलेलंच आहे विषयांमध्ये. राईट. हा सिलेबस नंतर तुम्ही वाचू शकता मी ज्यावेळेस तुम्हाला PDF पाठवेल त्यावेळेस. तर आता मुख्य परीक्षा जो आहे त्या मुख्य परीक्षेला पूर्व परीक्षेचे जे सगळे विषय ते पण तुम्हाला मुख्य परीक्षेच्या पेपर 2 मध्ये आहेत. पेपर 2 मुख्य परीक्षाचा जो पेपर 2 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेला जे अभ्यासायचं आहे ते तुम्हाला मुख्य परीक्षेला देखील आहे सगळंच.
पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये वेगळं असं काहीच नाही, फक्त मराठी इंग्लिश वेगळं आहे आणि आणखी काय वेगळं आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. तर पूर्व परीक्षेला आपण जे विषय बघितले, इतिहास, भारताचा, आधुनिक भारताचा आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, तसंच समाज सुधारक. भूगोलामध्ये तुम्हाला भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल मुख्य परीक्षेला आहे. जागतिक भूगोल मुख्य परीक्षेला नाही, फक्त तो पूर्व परीक्षेला आहे. नंतर इंडियन पॉलिटी, राज्यशास्त्र तुम्हाला इंडियन पॉलिटी आणि पंचायत राज पूर्व आणि मुख्यच्या पेपर 2 मध्ये आहे. नंतर इकॉनॉमी सुद्धा तुम्हाला मुख्य परीक्षेला आहे, इंडियन इकॉनॉमी, राईट. नंतर सामान्य विज्ञान देखील तुम्हाला मुख्य परीक्षेला आहे. लक्षात ठेवा, सामान्य विज्ञानामध्ये फक्त मुख्य परीक्षेला आरोग्यशास्त्र नाही, बाकी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हे चारीचे चारी सब्जेक्ट आहेत. नंतर चालू घडामोडी देखील तुम्हाला मुख्य परीक्षेला आहे आणि मॅथ्स आणि रिझनिंग देखील तुम्हाला मुख्य परीक्षेला आहे. मुख्य परीक्षेला मॅथ्स आणि रिझनिंग वरती 20 ते 22 क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे सुद्धा तुम्हाला मुख्य परीक्षेला आहे. आणखी कोणकोणते सब्जेक्ट आहेत मुख्य परीक्षेला एक्स्ट्राचे पेपर 2 मध्ये? तर त्याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरण आहे, याच्यावरती 2 क्वेश्चन तरी मिनिमम विचारतात. नंतर माहिती अधिकार कायदा आणि लोक सेवा हक्क अधिनियम, हे 2 कायदे देखील तुम्हाला मुख्य परीक्षेला आहेत, ज्याच्यावरती 1-2 क्वेश्चन येतात. नंतर सुदूर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग, ज्याच्यावरती 1-2 क्वेश्चन असतात, हा सुद्धा पेपर 2 मध्ये एक सब्जेक्ट आहे. आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जो आहे तो सुद्धा तुम्हाला मुख्य परीक्षेच्या पेपर 2 मध्ये हा सुद्धा सब्जेक्ट आहे. आणि हे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीकडे आहेत बरं का. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जो मुख्य परीक्षेचा पेपर 2 आहे, दोन्हीकडे पण सेम सिलेबस आहे आणि हे सेम सब्जेक्ट आहेत. म्हणजे तुम्ही जर मुख्य परीक्षेचा चांगला अभ्यास केला पेपर 2 चा, तर तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यास सगळा होऊन जातो. फक्त तुम्हाला मुख्य परीक्षेचं मग वेगळं काय करायचंय, मराठी आणि इंग्लिश करायचंय. कारण पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे आणि मुख्य परीक्षेचा जो सेकंड पेपर आहे सेमच आहे. फक्त त्याच्यामध्ये हे एक्स्ट्रा फक्त एवढं आहे, हे पूर्व परीक्षेला नाहीये फक्त एवढं. परंतु त्याचा अभ्यास तुम्ही आधीच करून ठेवला तर मुख्य परीक्षा तुम्हाला चांगली सोपी जाईल. आलं लक्षात मग तुमच्या? तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मला नक्की मेसेज करा. आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी पात्रता काय आहे ती डिस्कस करू आपण थोडक्यामध्ये. कंबाईन ग्रुप बी ची जी एक्झाम आहे, कंबाईन ग्रुप बी जे आहे, त्या कंबाईन ग्रुप बी मध्ये ज्या काय 4 पोस्ट येतात, एएसओ, एसटीआय, पीएसआय आणि दुय्यम निबंधक. तर याच्यासाठी पात्रता काय आहे की तुम्ही म्हणजे तुम्हाला मिनिमम पात्रता काय आणि तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकता? तर बघा, मिनिमम तुम्हाला 18 ते 19 वर्ष वय लागतं. एएसओ आणि एसटीआय याच्यासाठी तुमचं मिनिमम वय 18 वर्ष लागतं आणि पीएसआय आणि दुय्यम निबंधकासाठी मिनिमम वय तुमचं 19 वर्ष लागतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं की तुम्हाला सहाय्यक कक्षा अधिकारी एएसओ, नंतर एसटीआय आणि दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक श्रेणी 1 यांच्यासाठी जे ओपन कॅटेगरी, त्या ओपन कॅटेगरीसाठी मॅक्सिमम वय किती आहे? 38 वर्ष, म्हणजे वयाच्या 38 वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. आणि जे अमागास आहेत, ओबीसी असतील, राईट, किंवा प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील, माजी सैनिक असतील, राईट, या मुलांसाठी 43 वर्ष, किती? 43 वयाच्या 43 वर्षापर्यंत ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. म्हणजे ओपन साठी 38 वर्ष आणि ओबीसी आणि प्रावीण्य खेळाडू वगैरे माजी सैनिक यांच्या मुलांसाठी 43व्या वर्षापर्यंत एक्झाम देता येते. तर जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना वयाच्या 45व्या वर्षापर्यंत या एक्झाम देता येतात, राईट. ही कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झाम देता येते, राईट. फक्त दिव्यांग खेळाडू पीएसआय साठी अपात्र असतात. आता पीएसआयचं मी बाजूला का ठेवलंय? कारण की जी पोलीस उपनिरीक्षकाचं जे पद आहे त्याच्यासाठी मॅक्सिमम ओपन कॅटेगरीसाठी मॅक्सिमम वयाची अट आहे 31 वर्ष, तर ओबीसी साठी मॅक्सिमम वयाची अट आहे 34 वर्ष. तर जे प्रावीण्य खेळाडू आणि माजी सैनिकांचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी वयाची अट आहे 36 वर्ष. त्यांच्यासाठी 36 वर्ष आणि दिव्यांग व्यक्ती तर त्यासाठी पात्र नाहीयेत. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला बघायचं की कंबाईन ग्रुप बी च्या ज्या पोस्ट आहेत मग त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता काय आहे? तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असणं आवश्यक आहे. फक्त शारीरिक पात्रता जी आहे ती पीएसआय पदासाठी शारीरिक पात्रता आहे. कंबाईन ग्रुप बी मधील ज्या 4 पोस्ट आहेत त्याच्यातील पीएसआय पदासाठी तुम्हाला काय शारीरिक पात्रता आहे? तर त्या पुरुषांसाठी ती 165 उंची असायला पाहिजे आणि स्त्रियांसाठी 157 उंची असायला पाहिजे. तर हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आता कंबाईन ग्रुप सी कडे येऊया आपण.
कंबाईन ग्रुप सीच्या एक्झाम म्हणजे कंबाईन ग्रुप सी मध्ये एकूण 7 पोस्ट आहेत. एकूण किती? 7 पोस्ट आहेत. त्या 7 पोस्टसाठी तुम्हाला जी वयोमर्यादा आहे ती त्याची पात्रता काय आहे? तर किमान वय तुम्हाला 18 आणि 19 वर्ष किमान वय लागतं. त्याच्यामध्ये दुय्यम निबंधक, राज्य उत्पादन शुल्क आणि कर सहाय्यकासाठी किमान वय तुमचं 18 लागतं. बाकीच्या पोस्टसाठी 19 वर्ष लागतं वयाची अट, म्हणजे मिनिमम. आता मॅक्सिमम किती आहे? मॅक्सिमम अमागाससाठी सगळ्या पोस्टसाठी 38, म्हणजे ओपनसाठी तुम्ही 38व्या वर्षापर्यंत याची कंबाईन ग्रुप सी ची एक्झाम देऊ शकता. आणि जे ओबीसी आहेत, ओबीसी नंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू, तर यांना 43 वयाच्या 43व्या वर्षापर्यंत ही ग्रुप सी ची एक्झाम तुम्हाला देता येते. राईट. आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत, भूकंपग्रस्त, दिव्यांग, भूकंपग्रस्त, राईट, प्रकल्पग्रस्त, यांना वयाच्या 45व्या वर्षापर्यंत राईट ही लिपिक आणि टंकलेखकाची परीक्षा देता येते. बाकी परीक्षेसाठी प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त पात्र नाहीयेत. राईट. परंतु दिव्यांग हे वयाच्या 45व्या वर्षापर्यंत फक्त सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सोडून इतर पदांसाठी ते पात्र आहेत. राईट. आता सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये कंबाईन ग्रुप सी ची जी मुख्य परीक्षा आहे, त्या मुख्य परीक्षेमध्ये सहाय्यक मोटार वाहनाची जी मुख्य परीक्षा आहे ती वेगळी होते. ग्रुप सी मध्ये पण 2 मुख्य परीक्षा होतात. एक म्हणजे बाकीच्या 6 पोस्टसाठी एकत्रित मुख्य परीक्षा होते आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जे आहे त्याच्यासाठी वेगळी मुख्य परीक्षा होते, कारण तिथं मेकॅनिकल ऑटोमोबाईल सेक्टर मधलं ते सगळं विचारलं जातं. राईट. तर आता शैक्षणिक अर्हता काय आहे? तर बघा, उद्योग निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे 2 संवर्ग जर वगळले तर बाकी सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असायला पाहिजे. मग उद्योग निरीक्षकासाठी गट क उद्योग निरीक्षकासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे? तर तुम्हाला अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी, राईट, स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी तुम्हाला आवश्यक आहे. आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्धनाकरिता तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, राईट, ही तुम्हाला पदवी आवश्यक आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग पैकी कोणतीही एक पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी पात्र असता. राईट. आता यांचा निकाल कसा लागतो? मुख्य परीक्षेमध्ये जेवढे तुम्ही जास्त मार्क घ्याल त्या मार्कानुसार प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळा कट ऑफ लागतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला ती पोस्ट मिळते. आलं लक्षात तुमच्या? मग हे लक्षात ठेवा. आता कंबाईन ग्रुप सी मध्ये 2 पोस्ट असे आहेत की त्याच्यासाठी शारीरिक पात्रता देखील लागते. एक म्हणजे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, राईट, ती पीएसआय सारखीच पोस्ट आहे परंतु ती पीएसआय पेक्षा चांगली आहे. राईट. त्याच्यासाठी पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर उंची आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर उंची लागते. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकासाठी पुरुषांसाठी 163 सेंटीमीटर उंची आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर उंची लागते. तर हे लक्षात ठेवा. आता कंबाईन ग्रुप सी मधल्या 2 पोस्ट अशा आहेत, कर सहाय्यक आणि बेलिप व लिपिक आणि लिपिक किंवा लिपिक टंकलेखक. यांच्यासाठी तुम्हाला टंकलेखक अर्हता म्हणजे तुम्हाला जी ह्याची काय म्हणतात, तुमच्याकडे स्पीड जो आहे मराठी आणि इंग्लिशचं जे टायपिंग आहे ते टायपिंग सर्टिफिकेट देखील लागतं. तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागतं फक्त, बरं का. तुम्हाला आता ह्याची जी टेस्ट आहे ती स्क्रीनिंग टेस्ट त्यांनी आता रद्द केलेली आहे. अगोदर म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत तुमची मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुम्ही जर ह्या पदांसाठी पात्र असाल, कर सहाय्यक आणि बेलिप लिपिकसाठी, तर तुम्हाला टायपिंगची टेस्ट पण द्यावी लागत होते. परंतु आता ती टायपिंग टेस्ट रद्द केलेली आहे. परंतु रद्द केली, परंतु तुम्हाला सर्टिफिकेट लागतं. जर कर सहाय्यक या पदासाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला मराठीचा टायपिंगचा वेग तुम्हाला 30 प्रति मिनिट 30 आणि इंग्लिशचा 40 असा दोन्ही लागतो. मराठी 30 आणि इंग्लिश 40, मराठी 30 इंग्लिश 40 हा टायपिंगचा स्पीड असणारे तुम्हाला प्रमाणपत्र लागतं. राईट. आणि बेलिप आणि लिपिकसाठी मराठी किंवा इंग्लिश, इथं किंवा दिलेला आहे. कर सहाय्यकासाठी दोन्ही लागतात आणि बेलिप लिपिकासाठी कोणतंही एक, मराठी 30 किंवा इंग्लिश 40 दोन्हीपैकी एक कोणतेही सर्टिफिकेट तुम्हाला लागतंच. तर त्यावेळेस तुम्ही ह्या पोस्टसाठी तुम्ही पात्र असता. राईट. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पुढचा आणखी एक लेक्चर घेऊन येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला बुक लिस्ट मी सगळी कंप्लीट सांगतो.
तर तुम्ही फक्त काय करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करा, ज्यांना हा पॅटर्न समजून येईल आणि तुम्हाला आणखी काय डाऊट असतील तर या नंबरवरती मला संपर्क करा आणि आपला कोर्स जॉइन करण्यासाठी या नंबरवरती मला तुम्ही संपर्क करा, जेणेकरून मी तुम्हाला या कोर्सची कंप्लीट माहिती देखील देईल. राईट, एकदम कमी फीस आहे. नक्की जॉइन करा, तुम्हाला 100% फायदाच होईल. जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, ज्या हाऊसवाईफ किंवा हाऊस मेकर्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा कोर्स आपण खास बनवलेला आहे. हा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही ऑनलाईन बॅच आहे. तर ही बॅच जॉइन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, या नंबरवरती मला फक्त एक मेसेज करा किंवा एक फोन करा, काही हरकत नाही. तर मी तुम्हाला ह्या कोर्सची पूर्णपणे माहिती देतो. तर मग आपण इथेच थांबू आणि पुन्हा आपण अशाच पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. सो थँक्यू सो मच. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सो धन्यवाद.